पुढची बातमी ठाण्यातून। ठाण्यातल्या कळव्यामध्ये घोलाईनगर प्रभाग 9 मध्ये बूथ नंबर 4 वर अजूनही लांब रांग पाहायला मिळते। सकाळी थोडा वेळ तांत्रिक बिघाड झाला होता, त्यानंतर हे मशीन बदलण्यात आलं। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, सध्याचं काय नेमकं चित्र आहे? इतका वेळ का लागतो? इतकी मोठी रांग का पाहायला मिळते? दीपक, मी कळव्यामध्ये आहे आणि कळव्यातला हा घोलाईनगरचा परिसर आहे। इथे एक मैदान आहे, त्या घोलाईनगरच्या मैदानात आताही हे चित्र तुम्ही पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणात रांग या ठिकाणी लागले। किमान 51 व्यक्ती अजूनही या रांगेमध्ये आहेत आणि याच्याच बाजूचं जे बूथ आहे त्या बूथवर देखील आत्ताच तिथलं मतदान संपलेलं आहे। जवळपास मतदानाची वेळ जी आहे ती 5:30 पर्यंतची होती, मात्र 1 तास उलटून गेलेला आहे, तरी देखील इतक्या मोठ्या प्रमाणात रांग अजून या मतदानासाठी या ठिकाणी लागलेली आहे। याचं कारण जे आहे ते सांगितलं जाते ते म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी मतदान सुरू झालं सकाळी 7:30 वाजता, त्यावेळी एक मशीन जी आहे याच बूथवरची ती बंद पडलेली होती। ती बंद पडल्यानंतर त्याच्यामध्ये काही तांत्रिक बिघाड होता, तो बाजूला करून नवीन मशीन या ठिकाणी बसवण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा इथे मतदान सुरू झालं। मात्र खरा गोंधळ हा सांगितला जातो तो म्हणजे या मतदान केंद्रावर 4 वेगवेगळ्या मशीन आहेत आणि 4 वेगवेगळ्या मशीनच्या ठिकाणी जे मतदार आहेत त्यांना मतदान करण्यासाठी इथे थोडंसं कन्फ्युजन होतंय असं देखील सांगण्यात येते आहे। त्यामुळे या मतदान केंद्रावर आपण आहोत कळव्यातल्या आणि अजूनही इथे एकंदरीतच काहीशी संथ गतीनं ही प्रक्रिया या कळव्यामध्ये देखील पाहायला मिळते। अनेक ठिकाणी अक्षय खरं तर असा गोंधळ पाहायला मिळालेला होता। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।